काय झालं लाडाला? तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे, आम्हाला मुलगा झाला की मुलगी झाली. मी कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं. तर आजचा व्हिडिओ कशासाठी काढणार आलोय की तुम्हाला रीच सांगेल. तर आम्हाला आहे ना म्हणजे काय आता बाहेर रडायला लागलं तर लक्ष देते आहे का बाळाकडे? बघितलं का कसं म्हणजे बोलू देत नाही. लय माणूस. तर मित्रांनो मी ती गोष्ट तुम्हाला काय? काय आणि हाच व्हिडिओ कशासाठी काढणार आलोय सांग कशासाठी? तुम्हाला इथं मिळवलं तर काय असेल. काय तर नाही बोलायचं. आमच्या बाळाचं नाही नाव काय ठेवू? बोलायचं. हा रे तू सांगतो. तर आमच्या बाळाचं नाव काय ठेवायचं ते तुम्ही लवकरात लवकर कमेंट करून सांगा, जेणेकरून आम्हाला पण कळतील की किती छान छान नाव आहे ती, म्हणजे आम्हाला पण म्हणजे आयडिया येईल. तर त्यातून एक नाव आम्ही सिलेक्ट करून आमच्या बाळाचं नाव ठेवून आणि तुम्ही लवकरात लवकर कमेंट करून सांगा छान छान नावं. तर तुम्ही लवकरात लवकर कमेंट करून छान छान नावं सांगा मित्रांनो. मग सरळ स्पष्ट सांगाय तुम्हाला नाव आठवण आहे ती नाव ठेवायला तुम्हाला आठवण आहे ती सांगा की. खरंच आठवण आहे. आरूच्या वेळेला आहे ना, लगेच ज्या दिवशी जन्मली त्या दिवशी नाव ठेवलं मी आरोही म्हणजे म्हणून. आरूचं नाव आम्ही सुचवून ठेवलं होतं हा. काय? सुरुवातीलाच. आणि ह्या वेळेला आम्ही नाव पण सुचवलं नाही आणि काहीच नाही. जरी मुलगा झाला असता तरी पण आम्ही नाव सुचवलं नव्हतं. आणि अजून मुलगी झाली तरी पण आम्ही काही नाव सुचवलं नाही. तर मित्रांनो अशी एकदम छान 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 नाव सांग कमेंट म्हणजे करा. आरोहीचं नाव कसं छान नाव आहे तसंच एखादं नाव छान सांगा. तर आम्ही ती म्हणजे ज्याचं मला नाव आवडेल मी त्याचे कमेंट लाईक करेल, अजून तीच नाव ठेवणार मित्रांनो. खरं तर नाव आत्याने ठेवायचं असते. सुरुवात आत्यापासून करूया. हा, आत्या- तिकडे बाळाच्या काय आत्या ठेवते नाव? आत्याला पण आठवलं नाव कळलं. आठवण आहे ती भारी असं म्हणते, छान नाव असं की ऐकलं का भारी वाटावं असं नाव ठेवावं काय आयला माझी चड्डी ओली झाली तू 4 वर बसलोय काय लागा हो आरशामध्ये मित्रांनो ओली झाली आहे का? काय दाखवताय. चड्डी ओली झालेलं दाखवलं काय जाऊ मित्रांनो ती जाऊ द्या. तर आता- काय ती जाऊ द्या महत्वाचं आहे ती पण. हा आता इकडे आయ్యా नाव काय ठेवायचं बा सांग तुम्हाला. आता मग आमची काही जुनी माणसं आहे, मी जुनं नाव ठेवलं तर तुम्हाला आवडणार नाही. अगं तरी पण सांग की म्हणजे माझ्या आणि पप्पाच्या मनात काय तृप्तीच ठेवायचं तृप्ती किंवा राधा. राधा हा. हे. आरू बाळाचं नाव पिला काय ठेवायचं का आपल्या? तृप्ती काय काय अगं कसं काय काय नाव ठेवायचं? ए थांब थांब थांब. जागेवर खेळ जागेवर 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 खेळ. काय नाव ठेवायचं? तू सांग तृप्ती नाव छानच आहे की. तृप्ती उलट लय भारी वाटते नाव. तुला कसं तृप्ती वाटतं? नाव छानच वाटतं. ते छान वाटतं. आरूच्या वेळेला पण मामांनी सांगितलं होतं तृप्तीच ठेवावं म्हणून. तृप्तीच ठेवूया पण पब्लिकला विचारा काय वाटतंय नाव हा, तेव्हा. तुम्हाला हे नाव चांगलं वाटतंय का? अजून ह्याच्यापेक्षा भारी नाव असेल तर ती पण सांगा तुम्ही. मला तर म्हणजे तृप्ती नाव असं म्हणजे हा चांगलं जरा वाटतं. एकदम तुला वाटतंय का? जुनं नाही ग. म्हणजे असं कसं माहिती अजून जरा फॅशनेबल नाव म्हणजे चांगलं नाव असं आरूचं कसं ठेवलंय त्या हिशोबाने चांगलं पाहिजे त्यांना. म्हणजे त्याला आरू नाव काय ट्रेंडिंगला नाही की आरू आरू असं लोकल नाव आहे की सगळ्यांचं. अरे नाही आरू ही नाव ठेवलंय अजून ती नाव आरू झाले. आम्हाला आमच्या सासऱ्याच्या म्हणण्याने नाव ठेवायचं आहे. हे आई काय ठेवायचं सांगा तृप्तीच म्हणायचं. तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं सांगा. तुम्हाला हे नाव कसं वाटलं तुला सांगा. जर नाव चेंज करायचं असतं तर तुझं टोपण नाव तृप्ती ठेवूया, तू ओरिजिनल दुसरं काय तर ठेव काय शाळेत. original सांग. नाव तू ठेवून डुप्लिकेट नाव दुसरं ठेवू ना. हा चालतंय. अरे पण ती नाव नको ना मला ती नाव नाही आपण ना. आम्हाला तीच नाव द्यायचंय ना. आम्हाला मग तुला बरं मित्रांनो तृप्ती नाव कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. ज्याला ज्याला आवडलंय त्याने दनादन कमेंट करा तृप्ती तृप्ती म्हणून. तर नक्की तृप्ती नाव ठेवलं जाईल. आणि तुम्हाला काय नाव जर तुमच्या डोक्यात असेल मुलीसाठी एकदम सुंदर नाव असेल तर ती कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण का ऍक्टिव्ह नाव वाटलं पाहिजे ऍक्टिव्ह. तुझं नाव प्रश्न ऐकला का? मित्रांनो आता ही काय म्हणत माहिती आहे स्वच्छ म्हणजे काय माहिती आहे स्वच्छ आणि सुंदर ताजे बोकडाचे बटन ही विषय याला बोलायचं होतं इथं. स्वच्छ आणि सुंदर ताजे बोकडाचे मटण हॉटेल रेजिस्टरला काय यावं लागतंय. आणि मटण खावाच लागतंय. फक्त तृप्ती नाव ठेवायचं. तर मित्रांनो तृप्तीला तुम्हाला कसं वाटतं ही कमेंट मध्ये तुम्ही पण सांगा. आता चांगलं तर वाटतं. जर का त्यापेक्षा अजून भारी नाव असतील भारी जाईल. तुम्ही ती नावं सांगा. अय तृप्ती तृप्ती थांब जरा. तृप्ती अजून नाव फिक्स नाही काय झालं. ठेवायचं? आधीच तृप्ती म्हणायचं नाही. आपण पब्लिकला विचारायचंय काय म्हणायचं? तृप्ती तिला भारी काय म्हणायचं. हे रे तू सांग काय म्हणायचं. काय आता तुम्ही जी म्हणतात ती ठेवा. कारण की हिचं नाव माझ्या हिशोबाने ठेवलं होतं. म्हणजे तिचं नाव माझ्या हिशोबाने ठेवलंय माझ्या गप्प बसा. खोट बोलायचं नाही. विचारतो कोणाचं नाव कोणाला पण विचारतो. हा मीच ठेवलं होतं. हा तूच ठेवलं मीच ठेवलं. तुम्ही काय म्हणत होते नको नको जरा चांगलं नाव बघूयात. तुमचे ही शब्द होते पण नाव तर मीच तिचं ठेवायला लावलं होतं. आहे पण ही नाव कसं काय सुचलं होतं तृप्ती असलं हे कसलं नाव. तुझ्या पप्पाला नाव आवडलंय. हे आरू जन्मल्यापासून नाव ते टोपण केलंय पण आरूचं नाव तुम्ही ठेवलं नाही. म्हणताना आता पप्पा म्हणले तिचं नाव माझ्याकडे तृप्तीच ठेवायचं. कॅमेरा मी पावडर लावले. तर मित्रांनो ही बापा मी- तुम्हाला काय म्हणायचं होतं पावडर लावताना कॅमेरा घेऊन माझ्याकडे.
मग काय तर पूजा कसं वाटतंय तुला एक नाव? छान वाटते. तृप्ती नाव नाही कोणाचं अजूनपर्यंत. मग तेच म्हणतोय मी नाव नाव कोणाचं नाही. हा, जी नाव नाही तीच नाव ट्रेंडला. अरे, वेदांश आपण बनवायला वेदांश नाव कोणाचं होतं का इथं? आहे का कोणाचं नाव वेदांश? नाही की हाय गे कोणाचं हाय आहे? गोल्याचं माझ्या मग ते गोल्याचं मी काय नाव ठेवलं वेदांश, कारण की इथं कोणाचंच वेदांश नाव नाही. आणि ही नवीन नाव आहे. पहिल्यांदा घ्यायला माणसाला काय तर वाटलं की वेदांश का ठेवायला, वेदांत ठेव, दुसरं काय तर ठेव. म्हणलं वेदांश अजूनपर्यंत तिथं गल्लीत कुणाचं नाही म्हणून पण त्याला वेदांश कोण म्हणत नाही. गोल्याच म्हणते ते सगळे. शाळेत म्हणते की वेदांश. हा तर मित्रांनो म्हणजे मी आरूचं नाव कसं ठेवलं ते माहिती आहे? म्हणजे आरूच्या नावानं 2 नावं तयार होते ती. आरोही म्हणजे अजून नंतर दुसरं आरू. सगळी तर तिला आरूच म्हणते ती, अजून तिचं नाव ओरिजिनल आरोही. तर असं मला सुंदर असं एक नाव कमेंट करा. म्हणजे तृप्ती नावचा मी विचार करतोय. म्हणजे अजून मला तर म्हणजे ती हिथं नाही बसलं ती माझं नाव. मग कुठे बसले तर काय हिथं काय नाव बसलं तर लगेच फिरतं नाही बसलं तर कुठे झालंय? बघू आम्ही सर एक रील घेतो छोटासा सुंदरसा प्याराचा. करणार. तर तुम्हाला जर ती रील बघायचं असेल तर विनायक भानवसे फॅमिलीला जाऊन बघा. आणि Insta channel आहे मित्रांनो, भानवसे फॅमिली. सगळं जाऊ द्या, चाललो आम्ही. व्हिडिओ काढतो मी तुम्हाला माघारी. लवकर या. तोपर्यंत कमेंट करा नाव काय नाव काय ठेवलं? तृप्ती का दुसरं काय? तुमच्या जर आयडिया तुमच्या डोक्यात जर चांगलं नाव असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. त्याची सुरुवात व्ही पासून सुरुवात झाली पाहिजे. तर आई जरा म्हणजे असं चांगलं नाव सांगा अजून थोडं. ह्याच्यापेक्षा चांगलं मला नाही रे. मग आमची काही जुनी नाव आहे ती. हा चल जुनी कुठली कुठली सांग मला अजून नाव. सानिका ठेवायचं का मग? सानिका हे मग सानिका असलं नवं वाहन होती. मग जान्हवी ठेवायचं का? जान्हवी पण नको बाबा. जान्हवी पण नको बाबा. मग काय ठेवायचं? सानिका म्हणायचं का? हे नाही बाबा सानिका नाव. ए ऋतू ही कसली नाव सांगायला लागली बघ की अगं. आता बघा बाबा तुम्ही, तुम्हाला आयशो. आवडतात का तुम्ही ठेवा. काय नाव ठेवायचं सांग पुढे. गायत्री हा गायत्री गायत्री नाही एवढं असतं असं नाव असतंय. तर आरू इकडं आरूला एकदा विचारू. अय आरू सांग तू काय नाव ठेव सांग. तृप्ती काय तृप्ती तृप्ती पूर्वी पूर्वी काय नाव ठेवायचं? तृप्ती गोळ्या काय नाव ठेवायचं? तृप्ती तृप्ती काय काही तृप्ती नावात काय काय परी काय नाव ठेवायचं सांग? तृप्ती तृप्ती ए मला तर हे नाव नाही बाबा. बसलं नाही बाबा. आता आजीला विचारू आपण जाऊन. आजी हो बाबा काय नाव ठेवायचं बाळा सांग मला तू. काय ठेवते मी काय आजीला विचारलंय भाऊ. आजीच्या आवडीचं नाव काय विचारू. हा सांग तुला काय नाव आवडते पुढे. जिलेबी आहे ना हा संतोषी संतोषी आहे. पप्पाचं नाव संतोष आहे. वर आला. मग दुसरं आत्या तू सांग काय नाव ठेवते? तृप्ती. तृप्ती. तर आत्या पण हीच म्हणते सही घरची हीच म्हणाली ती तृप्ती नाव ठेवू तृप्ती नाव ठेवू. तर तुम्ही पण कमेंट करून सांगा मित्रांनो तृप्ती नाव ठेवू द्या का अजून जरी पण. हा श्रुती. आयु हिने काढलं श्रुती नाव. हा ऐ थांबणार मी आता मित्रांच्या आपल्या कमेंट बघतो. त्यांनी भरपूर कमेंट करणार आहे. जर का मला त्यांच्यातलं कुठलं नाव आवडलं. साधं सोपं राजनंदिनी म्हणायचं का? राजनंदिनी काय ती कुठला पिक्चर बघितलाय तुझी काय अनाडी पिक्चर आराडी राजनंदिनी. पिक्चर. तर मित्रांनो आईला आराडी पिक्चर बघितलाय. अहो त्यातलं नाव ठेवायचं आहे म्हणते म्हणजे. तर बघूया आपण म्हणजे आता विचार करूया. तुम्ही तर छान अशा सुंदर अशा नावाच्या कमेंट करणारच आहे ही मला गॅरंटी आहे. ऐका की सगळ्यांनीच घरामध्ये छान छानच नावं सांगितलेत, पण आम्हाला जरा अजून एखादं नाही का म्हणजे चांगलं नावाची अपेक्षा आहे. अजून हा आमच्या घरच्यांनी सांगितलं नाव. अजून तुम्ही पण आमच्या घरचे तुम्ही माझी फॅमिलीच आहे. त्याच्यामुळे मी तुमच्या सर्वांच्या म्हणण्यानुसार एक नाव असं ठेवणार आहे. म्हणजे ज्या नावाचे जास्त कमेंट येतील मी ती नाव ठेवणार आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की बाळाचं नाव काय ठेवू. तर इकडे बघा आरू पण आली. आरू तुला नाव काय आवडते सांग बरं आता बाळाचं आपल्या. अय बाळाचं नाव काय ठेवायचं. तर ही विचारत होते नको आता हिला डावचायला. तर चला मित्रांनो लवकरात लवकर कमेंट करून नाव सांगा. टाटा बाय बाय.